सदाभाई चव्हाण साहेब, खजिनदार यथार्थ सावंत साहेब, उपाध्यक्ष रवींद्र नेमाडे साहेब यांना मी विनंती करतो की भाई समवेत आपणही व्यासपीठावर यावं. मी काही मान्यवरांची या ठिकाणी नावं घेत आहे. कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. श्री वाशिम जावेद खान, सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश यांनी कृपया व्यासपीठावर यावं. विजय राजे धमार, संरक्षण जागतिक पर्यावरण संस्था यांनी व्यासपीठावर यावं. श्री सुनील शिंदे, कामगार नेते, कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मास्टर लिमिटेड मुंबई, कॅप्टन जगमोहन, चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, कृपया आपण किंवा आपले प्रतिनिधी कोणी असतील. अरुण कुमार चांद यांनी व्यासपीठावर यावं. सत्यनारायण प्रसाद जी आपण व्यासपीठावर यावं. अरुण कुमार बर्गे आपण व्यासपीठावर यावं. श्रीमती देवांश मेहता मॅडम, ट्रस्टी मे भाटी हॉस्पिटल मुंबई, आपण व्यासपीठावर यावं. श्रीमती सोनल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, सुरसुरत हॉस्पिटल मुंबई, आपण व्यासपीठावर यावं. माननीय श्री निरंजन सिंग, सचिव, रॉयल वेस्टर्न इंडिया टफ क्लब लिमिटेड, रेसकोर्स मुंबई, आपण व्यासपीठावर यावं. कृपया मी त्यांची नावं घेतो. ते जर आले नसतील तर त्यांचे प्रतिनिधी कोणी आले असतील तर त्यांनी कृपया आपल्या कंपनीचे प्रतिनिधी म्हणून आपण व्यासपीठावर यावं. माननीय श्री सोहन शिरगावकर, मे एसबीआर कोल्हापूर. माननीय श्री सचिन मेमन, चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर, मेनन क्रिस्टल लिमिटेड कोल्हापूर. माननीय श्री प्रकाश पाटील, डायरेक्टर, मे आरती ड्रग्स लिमिटेड, एमआयडीसी, जिल्हा तारापूर. माननीय श्री किरण बी मुजुमदार, सीईओ, सुप्रीम पेट्रोकेमिकल लिमिटेड, रोहा, जिल्हा रायगड. माननीय श्री जयवंतराव घोटे, मॅनेजिंग डायरेक्टर, मे अल्टा लॅबोरेटरीज लिमिटेड, कोकोली, खालापूर, जिल्हा रायगड. मी ज्यांची नावं घेतली ते जर आले असतील तर कृपया त्यांचे प्रतिनिधी कोणी असतील त्यांनी व्यासपीठावर यावं. श्री डीबी कंदारे, कोषाध्यक्ष, मुंबई खादी अँड लँड विलेज इंडस्ट्रीज असोसिएशन, फोर्ट मुंबई, कृपया आपण व्यासपीठावर यावं. व्यासपीठावर आमचे जे काही मान्यवर आहेत त्यांनी पण स्थानापन्न व्हावं आणि आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आज खरं तर त्रिवेणी संगम आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कधीही पहिला नमस्कार करतो तो मातेला. ज्या मातीत आपण जन्माला आलो, जी आई आपली काळी आहे आणि जिच्या नावानं आपल्या सगळ्यांना ओळख मिळाली, महानता मिळाली, ते म्हणजे आज आपला महाराष्ट्र दिन. मी माझ्या तमाम कामगार बांधवांना एक विनंती करतो की जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या महाराष्ट्रासाठी. हा दुसरं सौभाग्याचं क्षण म्हणजे आज जागतिक कामगार दिन. होय, आम्ही कामगार आहोत, आम्हाला गर्व आहे कामगार असल्याचा. टाळ्या होऊ द्या तुमच्या माझ्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरंच आपण सगळे नशीबवान आहोत, आपण सगळे भाग्यवान आहोत. कारण कोणी कसं कोणाच्या आयुष्यात येत नसतं. श्रीकृष्णाप्रमाणे आपल्या आयुष्यात आले आणि त्याने तुम्हाला आणि आम्हाला एक स्वाभिमानाचं गिरं दिलं, अभिमानाचं गिरं दिलं. सामाजिक मान, आर्थिक मान, सगळ्या प्रकारचं नावांपण त्या माणसानं आणलं. आपण असंघटित कामगारांना संघटित केलं, आपला आवाज बनले. हा आवाज फक्त मुंबई पुरता नाही, हा आवाज फक्त ठाण्यापुरता, आवाज फक्त महाराष्ट्रापुरता नाही, तर देशपातळीवर यांचा आवाज बोलवला. अशा आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका जोरदार टाळ्या होऊ द्या. आपली संस्कृती आहे कुठल्याही